आज शेवायवाडीतील हनुमान मंदिरात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। या दरम्यान या सुंदर सोहळ्याचे आयोजन राहुल दादा शेवाळे व सौ प्रतिमाताई राहुल शेवाळे यांनी केले होते। यावेळी भजन कीर्तनाच्या जयघोषात भगवान श्रीराम यांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला। महिला भजनी मंडळाने पाळणा गाऊन भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले। या दरम्यान राहुल दादा शेवाळे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते। यावेळी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता। या दरम्यान राहुल दादा शेवाळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सहकारी ऋषिकेश शेलार यांनी। पाहूयात। आज भगवान श्रीरामांची रामनवमी आहे आणि त्या निमित्तानं सध्या आपण शेवाळेवाडीमध्ये आहोत आणि या ठिकाणी राहुल दादा आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर आज रामनवमी निमित्त तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, कशा पद्धतीने हे सध्याचं आयोजन आहे? आज खरं तर खूप आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे, कारण प्रभू श्री रामचंद्रांचा आज जन्मदिवस आणि सबंध भारत देशामध्ये आज अतिशय उत्साहानं आणि प्रेमानं श्रीरामांचा त्या ठिकाणी जन्मोत्सव हा मोठ्या संख्येनं साजरा होतो आहे आणि लाखो भाविक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपणा सर्वांना माहिती आहे की 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये 550 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य असं एक ऐतिहासिक मंदिर या ठिकाणी या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते आणि करोडो लोकांच्या साक्षीनं त्या ठिकाणी या मंदिराचं अतिशय थाटामाटात उद्घाटन झालं आणि अतिशय सुंदर अशी प्रभू श्री रामलल्लांची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान झालेली आहे आणि गेल्या अनेक महिन्यांच्या मध्ये लाखो लोक रोज त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेत आहेत। साधारणतः रोज 10 ते 12 लाख लोक त्या ठिकाणी अयोध्येमध्ये दर्शनासाठी जात आहेत अशी माहिती आहे। आज खरं तर ही खूप भाग्याची गोष्ट आहे की ज्या श्रीरामांनी आज समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिला, एक वचनी एक बाणी असे हे श्रीराम आज खरं तर त्यांच्या कार्याचा गौरव होणं खूप गरजेचं आहे आणि प्रभू श्रीरामांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचं मला वाटतं निश्चित समाजानं त्याचा योग्य असा वापर करावा हे उचित राहील आणि खऱ्या अर्थानं आज रामराज्य आलेलं आहे असं मला वाटतं। आज आमच्या शेवाळवाडी गावामध्ये श्रीरामांचा जन्म उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे। शेकडो भाविक विशेषतः आमच्या महिला भगिनी असतील, वडीलधारी तरुण सहकारी या कार्यक्रमामध्ये या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत। आज या ठिकाणी आमचा भजनाचा कार्यक्रम आहे, कीर्तन आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आणि समाजातील सर्व स्तरातील लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। मी पुनश्च एकदा आज रामनवमीच्या प्रभू श्रीरामांना तर मी वंदन करतोच, परंतु आज नागरिकांनाही श्रीरामांच्या या जन्म उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। पुन्हाच राज्य येईल असं वाटतंय? हो, येणार, कारण समाजामध्ये आम्ही फिरताना पाहतो की लोकांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये, विशेषतः महिलांच्या मध्ये श्रीरामांच्या विषयी एक वेगळ्या प्रकारचं प्रेम, कुतूहल आणि एक भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि निश्चित श्रद्धा आहे। त्याच्यामुळं मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभू श्रीरामांच्याकडं पाहूनच त्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं कार्य या दोन्ही गोष्टी पाहून त्या ठिकाणी लोक उमेदवारांना निवडून देतील अशी मला खात्री आहे। निश्चितच आपल्यासोबत होते राहुल दादा शेवाळे।